नौदल दिनाच्या निमित्ताने झाला। सर्वसामान्य लोकांबरोबर आम्हीही त्याचं स्वागतच केलेलं होतं, कारण हा दौरा हा पर्यटनाच्या दृष्टीने मालवण तालुक्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने नौदल दिन इथं साजरा होणं ही खूप महत्त्वाची बाब होती। त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न हा अत्यंत निषेधार्ह प्रयत्न। आणि आता ज्यावेळी परिस्थिती समोर येते त्यावेळी मोदींचा दौरा हा कोकणच्या विकासासाठी, सिंधुदुर्गाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्हता हे ठळकपणे स्पष्ट झालेलं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की त्या भाषणामध्ये मोदींनी आचऱ्याच्या किनारपट्टीचा उल्लेख केलेला होता। आपल्याला सगळ्यांना केवढी मोठी ही उपलब्धी आहे अशा पद्धतीचं एक मनात आनंदाचं भरतं आलेलं होतं। पण गेल्या महिन्यात ज्यावेळी सिडकोचं नोटिफिकेशन आलं आणि ह्या सिंधुदुर्गातली, केवळ सिंधुदुर्गातली नाही तर पालघरपासून ते ठाणे वगळून सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यातल्या प्रत्येक खेड्यातली हजारो हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात देण्याचं जे अधिसूचना काढली, त्या अधिसूचनेने हे स्पष्ट झालं की ही किनारपट्टीवरची गावं, तिथला शेतकरी, तिथला मच्छीमार, तिथले छोटे व्यावसायिक यांना कुठंतरी उखडून टाकून ही पुन्हा एकदा सिडकोच्या माध्यमातून धनदांडग्या अदानी अंबानीच्या ताब्यात देण्यासाठीच म्हणून हा पाहणी दौरा होता हे आता स्पष्ट होतं।